भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा स्थित ओसवालवाडी येथे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा डॅशिंग नेतृत्व यश सत्यवान पाटील यांच्या वतीने भिवंडी लोकसभा खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळा मामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, चष्मे वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळा मामा म्हात्रे यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यासोबतच युवा नेतृत्व यश सत्यवान पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने खासदार बाळा मामा म्हात्रे यांचा वाढदिवस देखील केक कापून साजरा करण्यात आला। त्यासोबतच खासदार बाळा मामा म्हात्रे यांनी युवा नेतृत्व यश सत्यवान पाटील यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या वतीने यश पाटीलने केलेल्या कार्याबद्दल कौतुक देखील यावेळी करण्यात आलेले आहे। तसेच यावेळी भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार महेश चौगुले, निलेश चौधरी, हर्षल पाटील समेत भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील नागरिक व महिला मंडळ यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तसेच या संपूर्ण कार्यक्रमासाठी महावीर ग्रुप व जय अंबे मित्रमंडळ व महिला मंडळ यांचे देखील या आरोग्य शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले। तसेच यावेळी आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व या आरोग्य शिबिरासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे मुख्य आयोजक युवा डॅशिंग नेतृत्व यश सत्यवान पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये शेकडोच्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले तर अनेक नागरिकांचे डोळे तपासणी करून त्यांना चष्मे देखील वाटप करण्यात आले। तर चला पाहूया या आरोग्य शिबिराबाबत युवा नेतृत्व यश पाटील नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया। ही रक्तदानाची संकल्पना आपल्या मनामध्ये आली कशी, काय सांगणार या पूर्ण रक्तदानाविषयी? खरं सांगायचं तर मामांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाला काहीतरी कार्यक्रम राबवायचा होता, तर मनात कल्पना आली की रक्तदान शिबिर लावूया। माझे मित्र सहकारी, महावीर ग्रुपचे मित्र, माझे शाळेतले बालपणीतले मित्रसुद्धा सर्वांनी सांगितलं का मामाच्या नावाने ब्लड डोनेशन कॅम्प लावूया। तर मार्गदर्शन पप्पांनी केलं, निलेश काकांनी केलं, मामांचा मार्गदर्शन घेतलं। मामांनी सांगितलं ठीक आहे, आज या ठिकाणी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर लावण्यात आलं। एवढ्या मोठ्या संख्येनं रक्तदाते ते उपस्थित झाले, आपण रक्तदात्यांचे आभार कशा प्रकारे व्यक्त करणार? मी आभार व्यक्त करावा तेवढाच कमी आहे। मी फक्त एवढंच सांगेन की रक्तदात्याने दर 3 महिन्यातून कुठेही कॅम्प असो रक्तदान करावा, लोकांची सेवा होते, गरजूंची मदत होते।
रक्तदान मी किती वेळा केलं हे मलाच आठवत नाही, कारण रक्तदान हे खूप महान दान आहे. त्यामुळे ते सतत चालूच असतं. दर 6 महिन्याने 8 महिन्याने आम्ही रक्तदान करत असतो आणि समाजाची सेवा करत असतो. यशबद्दल बोलायचं म्हणजे एक आम्हाला राजकीय वारसा आहे. आदरणीय खासदार बाळासाहेब म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा जो त्यांनी रक्तदानाचा आणि आरोग्य शिबिराचा मोठा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. खरंच त्या तरुणाचं युवा नेतृत्वाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. त्यांच्या सहकारी आदरणीय बाळासाहेब म्हात्रे साहेब यांचे सहकारी, त्यांचे सहकारी मित्र, लहानपणापासूनचे मित्र, आमचे आदर्श सत्यवान पाटील साहेब यांचा एक राजकीय वारसा त्यांना नक्कीच लाभलेला आहे आणि हा राजकीय वारसा यश पाटील हे पुढे घेऊन जातात आणि त्यांच्या हातून राजकीय आणि सामाजिक उत्तरोत्तर अशी सेवा घडो अशा या आजच्या मंगलमय दिवशी आणि आदरणीय खासदार बाळासाहेब म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ ज्यांनी आयोजित केल्यानंतर या निमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देऊया आणि नक्कीच ते त्यांच्या हातून भिवंडीकरांची, भिवंडीवासियांची नक्कीच चांगली सेवा होईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. जय महाराज. आजचा माझ्या मुलाचाच कार्यक्रम आणि त्याची मित्रमंडळी, जय अंबे महिला मंडळ तसेच महावीर ग्रुप या सर्वांनी बाळासाहेबांनी आपले बाळेमामा यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे. कारण का ब्लड डोनेशन आणि शरीर चिकित्सा हे होणे खूप गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने निरोगी राहावं याच्यासाठी ब्लड डोनेट करणे हे गरजेचं आहे आणि शरीर चिकित्सा हे आपण खूप उशिराने करतो. या माध्यमातून सकाळपासून बघतोय चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांचा आशीर्वाद पण आहे. बाळेमामा झाले, त्यांचे माझे आमदार ज्योतिष पाटील साहेब झाले, निलेश चौधरी साहेब झाले, कारण ताई बोलल्या खूप चांगल्या बोलल्या. बरोबर, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी तर त्याच्या पाठीशी आहे, माझा मुलगा आहे, बरोबर की नाही. परंतु त्याची मित्रमंडळी, लहानपणापासून मित्रमंडळी ही सुद्धा इतकी सक्रिय झालेली दिसतात आणि आमचे गुजराती बांधव यांचा खूप चांगल्या प्रमाणे प्रतिसाद आहे. एक निश्चित सांगू शकतो की ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांचे मनापासून अगदी आभार व्यक्त करतो आणि इथे सांगतो जय हिंद, जय जिनेंद्र. सर्वप्रथम मी यश पाटील याचं अभिनंदन करते की त्यांनी एक पाऊल आपल्या देशाच्या सेवेसाठी किंवा लोकांच्या सेवेसाठी उचललेलं आहे आणि त्यामध्ये त्याच्या नेहमी पाठीशी उभा राहून आई माऊलीचा आशीर्वाद असू दे त्याला. आणि सत्यवान पाटील जे आपले आहेत त्यांनी पहिल्यापासून एक समाजाची सेवा केलेला वारसा त्याला लाभलेला आहे. तो त्याच्या पित्याच्या रूपाने त्याला लाभलेले आहे. त्यांचंही कार्यकिर्द पुढे अशी चालत राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ते रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे. हे पाऊल एक खऱ्या अर्थाने एक समाजसेवा आहे आणि लोकांची सेवा या माध्यमातून आपण प्रत्येक एक दानाला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये रक्तदान हे खूप महत्त्वाचं दान समजलं जातं आणि आजच्या जगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये आपल्याला या रक्तदानातून काही लोकांच्या प्राणाशी आपण एक वाचवणार म्हणजे खूप चांगला आशीर्वाद त्याला मिळणार आहे पुढच्या त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि खूप चांगला रिस्पॉन्स या वाढीमधून त्याला मिळत आहे. खूप चांगलं त्याचं सर्व आयुष्यामध्ये त्याला या सगळ्या गोष्टी जी त्याची स्वप्न आहेत ती पूर्ण होऊ दे ही ईश्वराचरणी प्रार्थना. थँक्यू, धन्यवाद.